मित्रांनो आणि भगिनींनो, दिनांक 13 मार्च 2024 रोजी राज्य सरकारने आशा सेविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता। मानधनवाढीचा 5000 रुपयांची मानधनवाढ त्यांना मिळणार आहे। तर त्यावर आता राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमकं ते काय म्हणाले या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तसेच आता आशा सेविकांना एकूण 13000 रुपये मिळणार आहेत। तर हे 13000 रुपये कसे मिळतील ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशाच अपडेट्स करिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो, आशा स्वयंसेविकांना शासनाची भेट, 5000च्या मानधनवाढीमुळे आशा स्वयंसेविकांना लाभ, अशा प्रकारची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिलेली आहे। राज्यातील आशा स्वयंसेविकांना मानधनात 5000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 80085 आशा स्वयंसेविकांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीसाठी आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत आग्रही होते। त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। आंदोलनकर्त्या आशा स्वयंसेवकांशी नेहमी सकारात्मक चर्चा करून त्यांचे समाधान केले। आजच्या निर्णयामुळे आरोग्य मंत्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून आशा स्वयंसेविकांना लाभ मिळाला आहे। मानधनवाढीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र हे आशा स्वयंसेविकांना सर्वाधिक मानधन देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे। राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। सद्यस्थितीत राज्यात 80085 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत। यापूर्वी आशा स्वयंसेविकेस 5000 रुपये मानधन देण्यात येत होते। त्यांना केंद्र शासन स्तरावरूनही 3000 रुपये मानधन दिले जाते। त्यामुळे या निर्णयानंतर आता आशा स्वयंसेविकांना एकूण 13000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे। राज्य शासनाचे आधीचे 5, त्यानंतर आता जी मानधनवाढ करण्यात आली त्याचे 5 आणि केंद्र शासनाचे 3, अशा प्रकारे एकूण 13000 रुपये आशा स्वयंसेविकांना मिळणार आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। जास्तीत जास्त आशा सेविकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।